गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपला मागच्या ह्याच वीकमध्ये मागच्या पार्टमध्ये जो लेसन झाला होता तो अर्धा झाला होता, तर मी त्याचा पुढचा पार्ट तुम्हाला आता शिकवते. 1.3 लेसन आपला द लिटिल गर्ल वायझर दॅन द ओल्ड पीपल, की लहान मुली ह्या शहाण्या कशा आहेत हे अजून आपलं बघायचं बाकी आहे. तर आपल्याला ह्या धड्यामध्ये आता परत पुढे मी तुम्हाला ते शिकवते, म्हणजे धडा पूर्ण करते आज. तर तुम्हाला मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं की भांडण सुरू झालं होतं अकुल्काच्या आईचं आणि मलाशाच्या आईचं. कशावरून भांडण सुरू झालं होतं की मलाशाने अकुल्काच्या अंगावरती चिखल उडवलेला होता आणि ते काही अकुल्काच्या आईला आवडलेलं नव्हतं, म्हणून मग हे भांडण सुरू झालं आणि ओरडाओरडा सुरू झाला होता. इथपर्यंत आपण लेसन बघितलं होतं. आता त्याचा पुढचा पार्ट मी तुम्हाला शिकवते आहे, तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. One word brought back another, and the woman began to quarrel. The men too ran out, and big crowd gathered in the street. काय झालं? ऑलरेडी हिच्या आईने बोलवलं होतं सगळ्यांना भांडण्यासाठी, म्हणजे आवाज दिले होते, ओरडाआरडा करायला सुरुवात केली होती. तर कोण एक शब्द बोलतोय, कोण दुसरा शब्द बोलतोय, कोण एक म्हणजे अपशब्द एकमेकांकडनं निघायला सुरुवात व्हायला लागली. भांडण सगळ्यांना माहिती, तुम्हाला कशा पद्धतीचं भांडण असतं की भांडणामध्ये कोणाला काही माहितीही नसतं, पण लोक सुरू होऊन जातात एकमेकांना सोबत द्यायला. तसंच इथे पण झालं की एक जण एक शब्द बोलायला लागला, दुसरा जण दुसरा शब्द बोलायला, असे एकमेकांच्या मागे शब्द निघायला लागले. आणि बिगॅन टू कॉरल म्हणजे भांडण, बिगॅन म्हणजे सुरुवात. दोघी बायकांच्या भांडणामध्ये भांडायला जोरात सुरुवात झाली. द मेन टू रॅन आउट अँड बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि रोडवरती मोठा घोळका, मोठी गर्दी जमा झाली. गॅदर्ड होणे म्हणजे जमा होणे, क्राऊड म्हणजे गर्दी, जमा झाली. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. कोणीच एकमेकांचं ऐकायला, हिअर म्हणजे ऐकणे, कोणीच एकमेकांचं ऐकायला तयार नव्हतं. दे स्कोल्डेड कस इच अदर. कस मी मागच्याच याच्यात सांगितलं होतं, शाप देणे, बरोबर. कस म्हणजे अपशब्द बोलणे. तर ते एकमेकांना अपशब्द बोलायला लागले, एकमेकांना शिव्या शाप द्यायला लागले. भांडणामध्ये सगळेच जण असे विचित्र प्रकार करतात, आपल्याला पण माहिती आहे. तर इथे सुद्धा जरी ते बाहेरच्या देशातलं भांडण असलं तरी ते सुद्धा अपशब्द आणि शिव्याशाप द्यायला लागले भांडणामध्ये. पुढे काय झालं ते बघूया आपण. रस्त्यावरती सगळी गर्दी जमा झाली. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. कोणीही एकमेकांचं ऐकायला तयार नव्हते. रस्त्यावरती सगळीकडे गर्दी जमा झाली. दे स्कोल्डेड, स्कोल्डचा भूतकाळ, द स्कोल्डेड. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. कर्स शिव्याशाप देणे, कर्सचा भूतकाळ इथे दिलेला आहे. कर्स इच अदर म्हणजे एकमेकांना. ते एकमेकांना शिव्याशाप द्यायला लागले. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. एकमेकांना आता त्यांनी धक्का द्यायला सुरुवात केली, म्हणजे बोलता बोलता भांडणाचं स्वरूप वाढत गेलं आणि भांडता त्यांनी सरळ आता एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली होती. अँड अ फाईट हॅड बिगन. आणि हळूहळू करत त्यांची मारामारी सुरू झाली. वेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. हे सगळं ऐकून अकुल्काची आजी घराच्या बाहेर आली. शी स्टेप इन द मिडस्ट ऑफ द पेझंट अँड बिगेन टू टॉक टू देम. तिला असं वाटलं, आजी वयस्कर होती, म्हातारी होती, वृद्धश्री होती, तिला अनुभवही जास्त होता. ती पटकनी पुढे धावत आली आणि धावत येऊन ती त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहिली. तिने काय विचारलं बघा, ती काय बोलली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. तुम्ही सगळेजण मिळून काय, माझ्या लाडक्या, डिअर म्हणजे लाडके, तुम्ही माझे सगळे लाडके लोक काय उगाच इथे सगळे जमा झाले आहेत. कन्सिडर द हॉलिडे. आज सुट्टी आहे. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. तुम्ही आज आनंदाचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे, आणि सणाच्या दिवशी तुम्ही सगळे एकमेकांशी भांडायला सुरुवात केली, एकमेकांना शिव्याशाप देत आहेत, मारामारी करतायत. तुम्हाला पटतंय का हे सगळं जे तुम्ही करतायत? कारण ती वयस्कर बाई होती, तिला अनुभव होता ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणून तिने सगळ्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, तिने सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. अँड सी व्हॉट सीन म्हणजे पाप. व्हॉट सीन यू आर डुईंग. तुम्ही काय पाप करताय आजच्या सणाच्या दिवशी, चांगल्या दिवशी. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. तिला जोरात एकाने धक्का दिला आणि बाजूला केली. जवळजवळ ती बाई, म्हातारी वृद्धश्री, पडायला आली. अकुल्काची आजी. शी वूड नेव्हर हॅव स्टॉप देम. ती त्यांना थांबवू शकली नाही, कारण की ते भांडण एवढं वाढलेलं होतं की त्या आजींचं कोणी ऐकायला तयार नव्हते. इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. ह्या सगळ्या भांडणांमध्ये ह्या दोघी मुली काही भांडतही नव्हत्या आणि काही बोलतही नव्हत्या. वाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स. बायका एकमेकींना
वाईट शब्द बोलत होत्या, ही तिला बोलत होती, ती तिला बोलत होती, असं एकमेकांचं त्यांचं शब्द फेक चालू होती, एकमेकांना वाईट शब्द बोलण्याची. भांडणामध्ये काय चालतं तुम्हाला सगळ्यांना माहिती. अकुल्का वीप ऑफ हर ड्रेस, अकुल्काने पटकनी तिच्या अंगावर उडलेला, फ्रॉकवर उडलेला चिखल पटकनी पुसून टाकला. अँड वेंट बॅक टू द पटल इन द लेन, त्या बोळीमध्ये वाहणाऱ्या डबक्याजवळ त्या पुन्हा दोघी पण गेल्या. शी पिक अप अ पेबल, पेबल म्हणजे छोट्या गोट्या किंवा आपण म्हणतो ना छोटेसे दगड असतात, छोटे छोटे दगड असतात पाण्यामध्ये, तो दगड तिने एक दगड घेतला. अँड बिगॅन म्हणजे सुरू केलं. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज, आपण बघितलं की अकुल्काने तिच्या कपड्यांवरती लागलेला चिखल पुसून काढला आणि तिने काय केलं, एक दगड छोटासा एक गोटीसारखा दगड तिने उचलला. पेबल म्हणजे तेच गोटी. अँड बिगॅन म्हणजे सुरुवात करणे. बिगॅन टू स्क्रॅच म्हणजे ओरबडणे. तर स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, ते पाणी जेणेकरून रस्त्यावर वाहून जावं, ते डबकं तिथून मोकळं व्हावं, असा प्रयत्न तिचा सुरू झाला. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप, तितक्यात तिने जेव्हा खरडायला सुरुवात केली रस्त्यावरती, ते म्हणजे डबक्यातलं पाणी निघेल अशा पद्धतीने तिथं कोरायला सुरुवात केली. त्याच वेळेस तिथे कोण आलं, मलाशा आली. मलाशाही तिच्या बाजूला येऊन तिने सुद्धा बिगॅन टू हेल्प हर, तिने सुद्धा तिला मदतीला सुरुवात केली. शी पिक अप अ चिप, तिने सुद्धा एक चकती घेतली, दगड घेतला असं टोकदारसारखा, आणि शी विडन द रील, आणि दोघींनी ते पाणी जेणेकरून ओढ्यामध्ये वाहता येईल अशा पद्धतीने दोघींनी कोरायला सुरुवात केली. पुढे काय झालं बघा. द पेझंट हॅड बिगेन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन, जेव्हा ते भांडण सुरू होतं तेव्हाच ते पाणी व्हायला सुरुवात झाली, ते ओढ्यामध्ये पाणी व्हायला सुरुवात झाली. रील टूवर्ड्स, वाहून गेलं ते पाणी. टूवर्ड्स अ प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन, द गर्ल्स रॅन, दोघी, ती म्हातारी बाई अकुल्काची आजी त्या माणसांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती, सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही तिचं ऐकत नव्हते. म्हणून तिने काय केलं, ती दोघांना बाजूबाजूला करायला प्रयत्न करत होती, सेपरेट म्हणजे बाजूबाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तिचं काय ऐकत नव्हते कारण ती म्हातारी बाई होती. तितक्यात पोरींनी काय केलं, द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड, द अदर फ्रॉम द अदर साईड, एक मलाशा ह्या बाजूला गेली आणि अकुल्का एका बाजूला गेली. लुक आउट मलाशा, लुक आउट मलाशा, बघ जरा इकडे बघ, शाउटेड अकुल्का जोरजोरात ओरडायला लागली. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग, मलाशाला काहीतरी बोलायचं होतं, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग फॉर अ चीप which was bobbing up and down the reel. त्यांनी जे हातात त्यांच्या दगड होते, जे चकत्या होत्या, ते पाण्यामध्ये फेकल्या आणि त्या पाण्यामध्ये वाहत जात होत्या. ते त्या बघून दोघी हसत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ पेझंट्स, त्यांनी जेवढे शेतकरी तिथे जमा झाले होते, पेझंट्स म्हणजे शेतकरी वर्ग, जेवढा शेतकरी वर्ग तिथे जमा झाला होता, भांडणामध्ये सामील झाला होता, त्या सगळ्यांना सोडून त्या दोघी सरळ चालत निघाल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पेझंट्स, त्या म्हाताऱ्या बाईने, अकुल्काच्या आजीने त्यांना बघितलं दोघींना पण, अकुल्काला आणि मलाशाला, सरळ त्या दोघी निघून जात होत्या. तर ती म्हातारी बाई त्या शेतकऱ्यांना काय बोलली ते बघा. शेम ऑन यू बिफोर गॉड मेन, तुमच्या माणसांनो, तुमच्यावर जरा लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. देवाला बघून तुमच्याकडे लाज वाटत असेल की तुम्ही अशी माणसं आहात. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स, तुम्ही दोघी मुलींसाठी तुम्ही भांडणाला सुरुवात केली. जोरजोरात तुम्ही भांडणं करतायत, मारामारी करतायत, शिव्या देतायत, एकमेकांना शिव्याशाप देतात, वाईट शब्द बोलतात आहे, आणि बघा जरा काय चाललंय ते. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन, त्या दोघी मुली तर कधीच विसरून गेल्या आहेत की कोणी काय केलं आणि कोणी काही नाही केलं. अंगावर चिखल उडवला की काय झालं, ही काय मोठी गोष्ट नव्हती, तुम्ही एवढं भांडत बसल्या. तर फॉगॉट विसरणे, त्या दोघी मुली विसरून गेल्या, त्याचा भूतकाळ आहे. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग, माझ्या दोन्ही लाडक्या पोरी बघा जरा त्यांच्याकडे. दे हॅव प्लेईंग नाईसली टुगेदर, दे आर वायझर दॅन यू, त्या दोघी नक्कीच तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत, नक्कीच तुमच्यापेक्षा हुशार आहेत, की त्यांना भांडणामध्ये काही तथ्य वाटलं नाही आणि त्या दोघी त्यांच्या पुन्हा खेळायला लागल्या. द मेन लुक ॲट द गर्ल्स, सगळे माणसं, शेतकरी माणसं त्या मुलींकडे बघायला लागले. अँड दे फेल्ट अशेम्ड, आणि मग त्यांना स्वतःकडे बघून लाजिरवाणं वाटायला लागलं. देन दे लाफ ॲट देमसेल्फ, स्वतःवरतीच त्यांना हसू यायला लागलं. अँड स्कॅटर्ड ऑफ देअर फार्म्स, आणि पुन्हा जाऊन आपल्या शेतामध्ये सगळेजण काम करायला लागले. ही स्टोरी होती काउंट लिओ
टोल्स्टॉय म्हणून जे लेखक आहेत त्यांची स्टोरी होती. ईस्टर डेच्या दिवशी ही घडलेली स्टोरी होती. म्हणजे आपण बघतो प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवरनं पण भांडणं व्हायला सुरू होतात. लहान मुलांना त्या भांडणाशी काही घेणं देणं नसतं, पण मोठे त्या भांडणामध्ये इतके रंगून जातात की आपण हे या स्टोरीमधून सुद्धा बघू शकतो. आणि लहान मुलं खरंच शहाणी असतात की त्यांना या गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट किंवा काही तथ्य वाटत नाही. ते पुन्हा आपले खेळायला सुरू होतात. म्हणून मोठ्यांनी पण थोडा शहाणपणा घ्यावा आणि भांडणापासून लांब राहावं, हेच या धड्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही क्वेश्चन आन्सर आहेत तेही मी तुमचे लगेच तुम्हाला बाजूला घेण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला इकडे ब्ल्यू बॉक्समध्ये काही क्वेश्चन आन्सर दिलेले ते जरा बघा. गेस द मिनिंग, वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर. एकमेकाच्या मागे जे शब्द मी तुम्हाला अर्थ मराठीत पण लिहून दिलेले, तुम्ही मला लेसनमधून पॅरेग्राफमधून शोधून याचा अर्थ द्यायचा आहे. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड यूज हिअर. काय काय शब्द वापरले आहेत, काय शब्द वापरले आहेत? क्राईंग, हॉलिडे, नॉक हर ऑफ हर फिट. बरोबर, हे शब्द इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. कशासाठी हे शब्द इथे वापरले त्याचा अर्थ याचं तुम्ही लिहून काढायचं आहे. लिसन अँड आन्सर. तुम्ही ऐका, प्रश्न ऐका आणि मला उत्तरं द्या, म्हणजे लिहून द्या. तुम्ही मला प्रत्यक्षात उत्तर देऊ नाही शकत. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. त्या लोकांनी भांडण बंद केलं होतं का? उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहायचे. व्हॉट डिड अकुल्का डू. अकुल्काने काय केलं? प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्नांचे अर्थही मी सांगते. व्हॉट डिड मलाशा डू. मलाशाने काय केलं? व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. म्हातारी बाई काय करण्याचा प्रयत्न करत होती. हा एक प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला. तुम्ही पॅरेग्राफमधनं आन्सर बघायचं आहे आणि लिहून मला सगळे आन्सर्स द्यायचे. पुढे बघा, तुम्हाला मी अजून काही क्वेश्चन्स वाचून दाखवते. डिस्कस आहे फक्त. आर द चिल्ड्रन वायझर ग्रोनअप्स इन व्हॉट वेज. मुलं मोठी झाली हे आपल्याला ह्या गोष्टींवरनं सुद्धा कळतं की मुलांना कधी कधी आपण म्हणतो मोठ्यांना अक्कल जास्त असते, पण कधी कधी लहान मुलांना सुद्धा आपल्या मोठ्या माणसांपेक्षा अक्कल जास्त असते. कुठे भांडावं, कुठे बोलावं हे त्यांना सुद्धा कळतं. इथे तुम्हाला म्हणून प्रश्न विचारला आहे की आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोनअप्स. मोठ्यांपेक्षा लहान मुलं हुशार असतात का? इन व्हॉट वेज. कसे असू शकतात हुशार? तर हे उदाहरण तुम्हाला ह्या लेसनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. बरोबर. आणि खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन्स. जे मोठ्याने तुम्हाला वाचायचे आहेत हे शब्द. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेव्हर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. हे सगळे तुम्ही शब्द स्वतः वाचायचे आहेत. हवं तर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी हे शब्द वाचते. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेव्हर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. हे शब्द तुम्ही रिपीट वाचायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे सगळं येईल. आणि इथे धड्याच्या खाली पण तुम्हाला कॅरेक्टर्स विचारले आहेत. धड्यामध्ये कोण गुलाबी चौकोनात दिलेला आहे. कॅरेक्टर्स विचारले, ते कॅरेक्टर तुम्ही लिहायचे आहेत. नंतर ॲप्रॉक्सिमेट एज, साधारण त्यांचं प्रत्येकाचं वय किती असेल ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे. आणि द फाईट, अकुल्काज मदर हिट मलाशा, ते लिहायचं आहे. हाऊ द फाईट केम टू ॲन एंड. शेवटी काय झालं भांडणाचं तेही तुम्हाला इथे विचारलं आहे. आणि जी भूतकाळी रूपं मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला भूतकाळी रूपं लिहायची, तर इथे खाली 7 क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिले. रीड, रिमेंबर अँड राईट. लक्षात ठेवा, आठवा आणि लिहून काढा. ड्रेस, वॉक, ग्रास, हे तुम्हाला बाकीचे लिहायचे. लाफ, तुम्हाला लेसनमध्ये हे सगळे भूतकाळी रूपं दिलेले आहेत. तुम्ही सगळी भूतकाळी रूपं व्यवस्थित लिहायचे. शब्दांचे अर्थ तुम्हाला मी मागच्या धड्यात दिले होते, मागच्या पेजवरती दिले होते. तसंच तुम्हाला आत्तासुद्धा मी शब्दार्थ देणार आहे, ते 5 टाइम्स लिहायचे. आणि हे भूतकाळी रूपंसुद्धा तुम्ही 2-2 वेळा लिहायचे आहेत. एवढा सगळा अभ्यास आहे ह्या धड्यावरती. हा सगळा अभ्यास व्यवस्थितपणे करून मला उद्या दाखवायचा आहे. लगेच घाई करायची नाही आणि व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये हा अभ्यास करून तुम्ही मला दाखवायचा आहे. ओके, हॅव अ नाईस डे.